नमस्कार फ्रॉम स्कॉटलंड. आज काही खास नाही, पण मन थोडं रिफ्लेक्टिव्ह मूडमध्ये आहे आणि वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं. इंटरनॅशनल स्टुडंट लाईफ ही कशी असते आणि जर्नी शब्दात मावणार नाही. मग आज संकष्टी होती म्हणून देव धुवून पूजा केली, चहा घेतला आणि काम करत बसलो. कधी वाटतं हे नेहमीचं शेड्यूल खूपच बोरिंग झालंय, पण खरं सांगायचं तर ही शेड्यूलच मला घडवत चालली आहे. अब्रॉड येणं म्हणजे इझी नव्हतं. इंडिया सोडणं म्हणजे फक्त घर नाही, तर माझी मम्मी, डॅडी, माझ्या 2 बहिणी, माझी उरू म्हणजे आमचं पेट आणि आपलं कम्फर्ट झोनला बाय-बाय म्हणणं. इथे आल्यावर जेव्हा सगळं स्वतः करायला लागतं, म्हणजे जेवण, भांडी, अभ्यास, पार्ट टाईम ट्रॅव्हल, थंडी, तेव्हा कळतं, डॅम आय एम नॉट द सेम पर्सन एनीमोर. आणि थँक गॉड माझ्या मम्मीने मला लहानपणापासून जेवण बनवण्याची आणि कामं करण्याची सवय लावली, म्हणून आज इतक्या दूर अनफॅमिलियर ठिकाणी सगळं स्वतः करायला मला काहीच टफ वाटत नाही. इनफॅक्ट नाऊ आय फील प्राउड की मी इंडिपेंडेंटली सगळं मॅनेज करू शकतोय. अब्रॉड लाईफ ग्लॅमरस तर वाटते, पण बिहाइंड एव्हरी स्माइलिंग सेल्फी देअर इज अ स्टोरी ऑफ हसल, हार्टब्रेक अँड हिलिंग. पार्ट टाइम तर कुणालाच करू नाही वाटत, पण करावा लागतो. थंडी असो, पाऊस असो, नाहीतर ताप असो. पण ह्या सगळ्या एक्सपिरियन्स मधून एकच गोष्ट समजली, की ती म्हणजे नो वर्क इज स्मॉल, एव्हरी एफर्ट काउंट्स. अँड बेस्ट पार्ट अबाउट माय सेल्फ इज की आय कॅन मॅनेज मनी आणि सेल्फ इंडिपेंडेंट झालोय. कधी कधी असं बसून विचार केला की वाटतं डॅम आय हॅव रिअली ग्रोन. जर तुमचा सुद्धा इकडे येण्याचा प्लॅन असेल, तर एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड बी करेजियस.